आज माझ्या टेरेस गार्डनमध्ये मी तुम्हाला कोणकोणत्या भाज्या मिळाल्या, कोणकोणती फुलं मिळाली, मी भरपूर अशी फुलझाडं फळझाडं लावलेली आहे आणि पालेभाज्याही लावलेल्या आहे, ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। माझ्या टेरेस गार्डनची टूर करणार आहे मी आज, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हाय हॅलो, मी स्वाती, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला माझ्या टेरेस गार्डनची टूर दाखवणार आहे। तर हे पहा, टोमॅटोचं झाड लावलेलं आहे। आता भरपूर मी टोमॅटोची झाडं लावलेली आहे। दोन प्रकारचे टोमॅटो आहेत, एक देशी आणि एक विदेशी। तर इथे वालीचे शेंगाचं पण वेल लावलेला आहे, वेल बांधलेला आहे। इथे अजून एक टोमॅटोचं रोप आहे, तुम्ही पाहू शकता। तर भरपूर टोमॅटो लागलेले आहेत, प्रत्येक झाडाला गच्च भरले झाड एवढे टोमॅटो लागलेले आहेत। हे गोल जे गावरान टोमॅटो असतात ते आहेत। इथे कोबी लावलेली आहे, 2 कोबीचे गड्डे आहेत। आता याला कोबी आलेला आहे, तुम्ही पाहू शकता। अजून त्याला मोठं व्हायचं। इथे लाल झेंडू लावलेला आहे। इथे गुलाबी कलरचं जास्वंद लावलेला आहे। या टपामध्ये फ्लावरचा आणि कोबीचा असं 2 रोप लावलेली आहे। याला पहा, छान अशी कोबी आणि फ्लावर आलेला आहे। इथे हिरवी मिरच्या लागलेल्या आहेत, छान मोठ्या मोठ्या मिरच्या आलेल्या आहेत। आता इथे टपमध्ये मेथी पण टाकलेली आहे आणि टोमॅटोचे पण झाड लावलेलं आहे। याला पण टोमॅटो लागलेले आहेत आणि टोमॅटो पिकायला लागलेले आहेत। तर मेथी तोडायला थोडा उशीरच झालेला आहे, मेथीला फुलं आलेली आहे। इथे पहा, 2 फ्लावरचे गड्डे आणि मेथी मी प्रत्येक टपात लावलेली आहे। आणि इथे माझं अंजीरचं झाड आहे, अंजीरच्या झाडाला पण भरपूर अंजीर लागलेले आहेत। भरपूर अंजीर येतात याला, प्रत्येक वेळेस फांदी, नवीन फांदी आल्यानंतर त्याला भरपूर अंजीर येतात। आता इथे शेजारी शेवग्याचं झाड लावलेलं आहे। किती लहान झाड आहे तरी त्याला 2 शेवगा आलेला आहे आणि भरपूर फुलं पण आलेली आहे। बऱ्याच वेळा या झाडाची मी शेवग्याच्या शेंगा तोडून घेतलेल्या आहे। आता इथे पालक लावलेला आहे, लहान आहे अजून, तर कोवळा आहे पालक, अजून त्याला मोठं व्हायचं आहे। आता इथे शेजारी मेथी लावलेली आहे ग्रो बॅगमध्ये। तर इथे मी ग्रो बॅग, तेलाचे डबे, असे दुधाचे जे ट्रे असतात ते त्याच्यामध्ये मी लावलेले आहेत सर्व भाज्या, फळभाज्या, तेलाचे जे संपलेले डबे असतात त्याच्यामध्ये। इथे पण मेथी लावलेली आहे, प्रत्येक कुंडीमध्ये मी थोडी थोडी मेथी टाकलेली आहे। इथं तेलाच्या डब्यामध्ये मी लिंबाचं झाड लावलेलं आहे, पण भरपूर लिंब लागलेली आहे आणि बराच वेळा मी तोडलेली आहे। इथे वांग्याचं झाड लावलेलं आहे, याला छान वांग आलेलं आहे। इथे सुद्धा फ्लावरचा छोटासा गड्डा आलेला आहे। अजून इथेही वांग्याचं झाड आहे, छान काठी वांगी लावलेली आहेत। तर टोमॅटोची भरपूर झाडं लावलेली आहे, त्यापैकी ह्या झाडाचं टोमॅटो पिकलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हे गावरान टोमॅटो आहेत, प्रत्येक झाडाला अर्धा ते पाऊण किलो, 1 किलो असे टोमॅटो लागलेले आहेत। या झाडालाही टोमॅटो पिकलेले आहेत, 4 टोमॅटो पिकलेले आहेत, एक थोडंसं कच्चं आहे आणि 3 टोमॅटो पिकलेले आहेत। आता इथे सदाफुली आहे पांढऱ्या कलरची। इथं दुधाच्या ट्रेमध्ये मी इथे पुदिना लावलेला आहे। मी अजिबात विकत पुदिना आणत नाही, 2 दिवसापूर्वीच मी यातला पुदिना तोडलेला आहे। तर आता इथे भरपूर फुलझाडं लावलेली आहे। हे झेनियाचं झाड आहे, वेगवेगळ्या प्रकारचे झेनिया लावलेले आहे, ऑरेंज, रेड, पिंक असं। आणि इथे गुलाब आहे, गुलाबाला पण सुंदर अशी फुलं आलेली आहे। गुलाबाचं झाड फुलांनी गच्च भरलेलं आहे। तर आता पुढे तुम्ही पाहू शकता, हे पहा किती सुंदर अशी फुलं आहेत। आता मी सर्व फुलं तोडून घेणार आहे। मी कोणती फुलझाडं लावलेली आहे आणि किती फुलं निघतात हे दाखवत आहे मी तुम्हाला। सर्व फुलं मी हार्वेस्ट करणार आहे, तोडणार आहे। तर गुलाबाची एवढी फुलं निघलेली आहे। हे लाल झेनियाचं फुल आहे, खूप मोठं झालेलं आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे। इथं गुलाबी कलरचा झेनिया आहे, या फुलाला वास नसतो पण खूप दिसायला सुंदर आहे हे फूल। हे ऑरेंज कलरचं झेनिया। इथे लाल झेंडू, लाल पिवळा झेंडू, तर या झेंडूला खूप छान वास आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता शेवंती आहे,
खूप वेगळ्या कलरची शेवंती आहे, म्हणजे हा प्रकार मी गार्डनमध्ये पहिल्यांदाच लावलेला आहे। याच्या आधी मी पिवळी आणि पांढरी शेवंती लावली होती। यावेळेस मी 2-4 रोपं लावलेली आहे 2-3 कुंड्यांमध्ये। तर हा शेवंतीचा कलर तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आणि खूप छान मोठं फूल झालेलं आहे शेवंतीचं। तर सर्व फुलं मी तोडून घेत आहे। रोज माझा देवारा गच्च भरतो एवढी फुलं निघतात। तर हे पहा, ही पांढऱ्या कलरची मोगरा की कागडा काहीतरी म्हणतात त्याला, ती फुलं आहे। याला सुंदर सुवास आहे, छान वास येतो। गजऱ्याची फुलं असतात ना ती। इथे जांभळ्या कलरचं अष्टर आहे, 2 फुलं आलेली आहे। रंगबिरंगी फुले आहेत वेगवेगळ्या प्रकारची। तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर फुलं निघालेली आहे। इथे हे पांढऱ्या फुलांचं झाड आहे, याला काय म्हणतात ते मला नाही माहिती, पण हे सुद्धा झाड रोजला किती कळ्या लागलेले आहे तुम्ही पाहू शकता। रोज गच्च भरतं हे झाड फुलांनी आणि हिवाळ्यात ह्याला जास्त फुलं लागतात। इथे माझा कढीपत्ता आहे, तुम्ही पाहू शकता गावरान कढीपत्ता आहे। याचा वास खूप छान येतो। ताजा ताजा लागेल तेव्हा मी इथून कढीपत्ता घेऊन जाते माझ्या गार्डनमधून। तर सुंदर असा हा कढीपत्ता आहे। इथे आबोलीला छान फुलं आलेली आहे, वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत। तर हे पहा, एवढी फुलं मी तोडलेली आहेत। आता फुलांव्यतिरिक्त अजून कोणत्या पालेभाज्या भाज्या आहेत त्या पण आपल्याला तोडायच्या आहेत, ते मी दाखवत आहे। तर इथे मेथी आहे ना, मेथीला फुलं आलेली आहे, तोडायला थोडा वेळच झालेला आहे। तर आता इथे मेथी तोडणार आहे। आता फुलं जरी आलेली असली तरी ही घरची मेथीची भाजी आहे, याला कुठलंही औषध फवारलेलं नाही। मी फुलं काढून ही भाजी वापरणार आहे। आता सध्या मी खुडून घेत आहे, कारण परत याला मेथी येईल म्हणून फक्त आता याचे शेंडे खुडून घेत आहे, म्हणजे पुन्हा याला मेथी यावी म्हणून। तर बऱ्याच कुंड्यांमध्ये, बऱ्याच ट्रेमध्ये, ग्रो बॅगमध्ये मी लावलेली आहे, टबमध्ये मी लावलेली आहे मेथी। तर सर्व मेथी मी आता तोडून घेणार आहे। खूप मेथी आलेली आहे तुम्ही पाहू शकता, आणि खूप छान मेथी आहे, खूप छान वास आहे या मेथीच्या भाजीला। आणि मी अजिबात त्याच्यावर कसलं औषध फवारत नाही। याला सर्व पालेभाज्या भाज्या ऑर्गॅनिकच आहेत, त्यामुळे एक वेगळाच आनंद मिळतो मला ह्या खायला। त्यामुळे ही मेथी जरी फुलं आलेली असली तरी मी ही टाकून देणार नाही, तर याची भाजी करणार आणि त्याचा व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, भाजी केल्याचा, मेथीची भाजी मी कशी केली ते। तर आता इथे सर्व मेथी मी तोडून घेत आहे। तुम्ही पाहू शकता या बादलीमध्ये सुद्धा मेथी आलेली आहे आणि खूप छान मेथी आलेली आहे। तर भरपूर मेथी निघणार आहे। हे पहा, इतकी मेथी निघलेली आहे। तर एवढी ताजी ताजी अशी भाजी निघलेली आहे। तुम्ही पाहू शकता कुंडीमध्ये भाजीपाला आपण लावू शकतो, याच्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही, पण खरंच खूप छान वाटतं असं शहरात राहूनही आपण ताज्या भाज्या खाऊ शकतो। आता पुढे मी अजून भाजीपाला, पालेभाज्या, फळभाज्या तोडणार आहे। तर आता उरलेल्या भाज्या आपण तोडूया। तर इथे टोमॅटो पिकलेला आहे, या झाडालाही छान पिकलेले टोमॅटो आहेत तुम्ही पाहू शकता। तर हे सर्व टोमॅटो मी तोडणार आहे। किती छान लाल टोमॅटो आहे तुम्ही पाहू शकता, गावरान टोमॅटो आहेत आणि चवीला पण खूप छान आहे आणि अजिबात किडलेले नाही। तर हे सर्व टोमॅटो मी तोडून घेतलेले आहेत। 5 टोमॅटो पिकलेले आहेत, एक थोडंसं कच्चं आहे, 4 चांगले पिकलेले आहेत। आता वांगी तोडायची आहे। ही अशी काठी वांगी खूप छान लागतात चवीला। तर इथे 2 आलेली आहेत वांगी, ती मी दोन्ही तोडून घेणार आहे। इथे सुद्धा आलेला आहे तुम्ही पाहू शकता। आता हे सुद्धा तोडणार आहे। तर अशी दोन्ही वांगी तोडून घेतलेली आहे। हे वांग अजून कच्चंच आहे, म्हणजे याला अजून मोठं व्हायचं आहे। हा वांग्याचा वेगळा प्रकार आहे, हे जांभळ्या कलरचं वांग आहे, त्यामुळे मी हे तोडलेलं नाही। इथे शेपूसुद्धा आहे, आता शेपूसुद्धा काढायला आलेली आहे। आता जर नाही काढली तर ती पिवळी पडेल, तर शेपूसुद्धा मी काढणार आहे। आता बऱ्याच कुंड्यांमध्ये मी थोडी अशी शेपूच्या बिया टाकल्या होत्या, तर सर्व छान उगवले आहेत आणि छान शेपू आलेले आहे। थोडी पिवळी पडायला लागलेली आहे। 2-3 दिवस मी गार्डनमध्ये आले नव्हते, माझ्या मुलांनी पाणी घातलं, त्याने जरा जास्तच पाणी घातल्यामुळे
इथे शेपू पिकलेली आहे आणि मी 2-3 दिवस लक्ष न दिल्यामुळे मेथीला सुद्धा फुलं आलेली होती, तर काहीच हरकत नाही, तरीसुद्धा मी आता इथे शेपू तोडणार आहे। तर छान अशी शेपू तोडून घेत आहे मी। हे पहा, एवढी शेपू निघालेली आहे। अजून 1-2 कुंड्यांमध्ये आहे, ते पण तोडून घेणार आहे। आता यातलं पिवळी पानं मी नंतर निवडून काढून टाकणार आहे। तर हे पहा, एवढी शेपू निघालेली आहे आणि 5 टोमॅटो आणि 2 वांगी निघालेली आहेत आत्ता तोडल्यानंतर। आता इथे मिरच्या सुद्धा तोडणार आहे मी। छान हिरव्यागार मिरची आणि ही तिखट मिरची आहे, जरी लांब दिसत असली तरी ही खूप तिखट मिरची आहे। तर इथे 4 मिरच्या निघालेल्या आहेत। तर इथे लिंबाचं झाड आहे, आतापर्यंत मी भरपूर वेळा याची लिंब तोडलेली आहे, वापरलेली आहे। आता सध्या इथे एकच पिकलेलं आहे, म्हणजे थोडं पिकायला लागलेलं आहे, मी ते तोडत आहे। तर सर्व भाज्या आपण तोडलेल्या आहेत आणि खूप छान ताज्या अशा भाज्या मिळालेल्या आहेत, फुलं मिळालेली आहेत। तर फुलं मी देवाला वाहणार आहे। तर माझं टेरेस गार्डन तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय।